सुप्रभात. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 127. देहबुद्धीचा त्याग करावा. मानाला कारण अभिमान आहे. मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेमध्ये राहणे, त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत. पण ही साधने निरअभिमानाने झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरु आज्ञेमध्ये राहतो, त्यांनी सांगितलेली साधने करतो, आता माझा अभिमान गेला हे म्हणणे सुद्धा अभिमानाचे बोलणेच आहे. खरे पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय? शक्ती की पैसा की कीर्ती? जगामध्ये आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत. पण मौज अशी आहे की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो. मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो. त्याने मला हट म्हणले, तेव्हापासून मी त्याचा उंबरठा चढलो देखील नाही, असे तो म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि हा अपमान काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण आहे देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे? मला लोकांनी बरे म्हणावे, मला मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटते, हे देहबुद्धीला खत घालण्यासारखे आहे. चांगले वाईट, मान अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारामध्ये थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे, पण तो तेवढ्यापुरताच. त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान हे जायला सद्गुरूंचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी मी त्याचा आहे असे म्हणावे. सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमानच दूर करतील. परमार्थामध्ये संतांचे ऐकण्यात महत्त्व आहे. तेथे आईबापांचे का ऐकू नये? तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन भगवंतापाशी आहे, अशाचेच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तरा मोठी विलक्षण असते. सगुण उपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती उपासनाच करीत नाही. फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही. आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान देखील करत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड, थोडा अंधार असतो. त्याप्रमाणे सध्या आपली परिस्थिती आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे. हा देहबुद्धीचा अहंकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार आहे? मीपणाची आणि अभिमानाची पूर्ण आहुती देणे हाच खरा यज्ञ आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा. जय जय रामकृष्ण हरी.